नमस्कार. आपल्याही घरामध्ये नेहमी वादविवाद होत आहेत का? आपल्याही घरात सतत चिडचिड होते का? तर याचं मुख्य कारण आहे तो वास्तुदोष. तो आता तो कशा प्रकारे वास्तुदोष असू शकतो हे आपण आता पाहणार आहोत. आपल्या घरामध्ये असलेलं शौचालय ते कोणत्याही दिशेमध्ये असो, त्या शौचालयामध्ये जर आपण मोठा आरसा लावला असेल तर आपल्याला आपल्या घरात नेहमी वाद झालेले दिसतात. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर याचं मुख्य कारण आहे शौचालय म्हणजे राहू आहे आणि आरसा म्हणजे चंद्र आहे. कारण की जर तत्वाच्या हिशोबाने पाहायला गेलं, राहू हा फायर ऍक्टिव्हिटी आहे आणि आरसा जो आहे तो अर्थ एलिमेंटचा आहे. या पद्धतीत ही दोन्ही मॅच होत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे राहू हा तितकाच असला पाहिजे, भ्रम हा तितकाच असला पाहिजे, त्यालाही काही मर्यादा आहे. सुख ही तितकंच असलं पाहिजे, त्यालाही एक मर्यादा आहे. दुःख ही तितकंच असलं पाहिजे, त्यालाही काही मर्यादा आहे. एवढं सुख आलं, त्या सुखाच्या वारामध्ये तो अटॅक येऊन मरून गेला, किंवा दुःख इतकं आलं की त्या दुःखाच्या ओझ्यामध्ये तो कंटाळून मरून गेला. तसा भ्रम हाही तितकाच पाहिजे, राहू ही तितकाच पाहिजे. आरसा काय करतो तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाढवण्याचं काम करतो, किंवा एक्स्ट्रा लेवल दाखवतो, किंवा डबल तयार करतो. आणि शौचालयामध्ये जर आमचा आरसा असेल तर आमचं डिप्रेशन, त्याचबरोबर महिलांच्या आरोग्याच्या समस्या, त्याचबरोबर वादविवाद हे आपल्याला पाहायला मिळतील. कारण की ऑलरेडी राहूची एनर्जी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे, आणि राहू बरोबर आपण जर चंद्र तिथे ऍक्टिव्हेट केला तर निश्चित आपल्याला आपल्या मुलांच्याही करिअर मध्ये प्रॉब्लेम आलेले दिसतील. निश्चित आपण शौचालयामधील आपला आरसा हटवा. धन्यवाद.